ब्रह्मोस क्षेपणास्त्राची जगाला भुरळ। सतरा देश खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र। चीनच्या शत्रू देशानंही ब्रह्मोस मागवलं। ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या ब्रह्मोस मिसाईलचा पाकिस्ताननं एवढा धसका घेतलाय की त्यांनी थेट शस्त्रसंधीसाठीच गुडघे टेकले। अशातच ब्रह्मोस मिसाईलनं अनेक देशांना अक्षरशः वेड लावलाय। जमीन, हवा आणि पाण्यातून मारा करण्यास सक्षम असणारं ब्रह्मोस मिसाईलच्या खरेदीसाठी 17हून अधिक देशांनी पसंती दर्शवली आहे। इंडोनेशियाकडून $200 ते $250 करार होणार। व्हिएतनामकडून होणार $700 दशलक्ष करार। थायलंड, सिंगापूर, ब्रुनेई देशांची ब्रह्मोसला पसंती। ब्राझील, चिली, अर्जेंटिना, व्हेनेझुएला करणार ब्रह्मोस खरेदी। मध्य पूर्वेतील देशांनाही ब्रह्मोस खरेदीत रस। दक्षिण आफ्रिका, बल्गेरियाही करणार ब्रह्मोसची खरेदी। ब्रह्मोस क्षेपणास्त्र सशस्त्र दलाच्या विविध गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे। ते कसं पाहूया। ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता 290 किलोमीटर। भारत आणि रशियाच्या ब्रह्मोस एरोस्पेसनं केले विकसित। 200 ते 300 किलोची अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम। जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करण्यास सक्षम। S-400 मिसाईल सिस्टीमपेक्षाही प्रगत। ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा विध्वंसक हल्ला पाहिल्यानंतर सामरिक शक्ती वाढवण्यासाठी जगानं ब्रह्मोसच्या खरेदीची इच्छा दर्शवली। मात्र रशियानं ब्रह्मोस इतर देशांना विकू नये अशी भारताला विनंती केली आहे। ब्रह्मोस NG मिसाईलची मोठ्या प्रमाणावर डिमांड ही आंतरराष्ट्रीय जगतामध्ये त्या ठिकाणी आहे आणि मुख्यतः जे साऊथ एशियन नेशन्स आहेत, ज्यामध्ये मलेशिया सारखं राष्ट्र आहे, इंडोनेशिया सारखं राष्ट्र आहे, फिलिपिन्स सारखं राष्ट्र आहे, जे चीनचा दुश्मन त्या ठिकाणी मानलं जातं, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ब्रह्मोस मिसाईलची डिमांड केलेली आहे। मुळातच या ब्रह्मोस मिसाईलमुळे चायना विरोधी गटाकडे एक प्रकारे असं महत्वाचं अस्त्र प्राप्त होणार आहे आणि एक प्रकारे या सगळ्या गोष्टींमुळे चायनावर जबरदस्त दबाव निर्माण झालेला आहे। ब्रह्मोसची कार्यक्षमता पाहिल्यामुळे भारावलेले देश ते खरेदी करण्यास आग्रही असले तरी भारत आणि रशियानं संयुक्तपणे विकसित केलेलं हे मिसाईल इतर देशांना विकलं जाईल का, हा खरा सवाल आहे। मात्र भारताची सामरिक शक्ती ब्रह्मोस मिसाईलनं वाढवली एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।